थूस थूस मला खुशपशिरा थूस थूस मला खुशपशिरा ओ उठा ना हे काय काम करत बसले उठा माझ्यासोबत करा सगळं. काय बस शांत काय काय त्याचं येड घुसला डोक्यात बस खाली उठा ना हा करा माझ्यासोबत काय करा आपण दोघं सोबत अशी रील काढू कशी थूस थूस मला खुशपशिरा हा. थूस थूस मला एक ठोस ठोस देईन तुला गप ना त्या अक्षय खन्नाने धुरंधर मध्ये एंट्री घेतली काय खुसखुस चाललंय ते नुसतं हा तेच धुरंधर धुरंधर आपण आहे ना एक काम करू हा. आता लगेच आहे ना धुरंधर बघायला जाऊ चला पैसे कोण देईन पैसे नाही माझ्याकडे नाही जायचं आहेत तुमच्याकडे गप्पासा अजून 1-2 महिन्यात टीव्हीवर पिक्चर येईन बघू करा मला नाही बघायचं टीव्हीवर मला नाही माहिती मला थिएटर मध्ये जाऊन बघायचं नाही रे लय खर्च होतो मला सांगू मला आहे ना शायनिंग मारायची अशी मैत्रिणींमध्ये मी धुरंधर बघायला गेलते म्हणून चला काय पटकन. मग तिथे एंट्री मारशील का तू अशी कशी केली तू हा हा सलमान खान अक्षय खान नाही कोण राहिला कसं कसं अशी मग असंच करतो तो पहिलं असं असं करून चलतो हा स्टाईल मध्ये मग थूस थूस मला खुशपशिरा हे ठुस ठुस जा आवर जाऊ चल पहिले 10 मिनिटात आवरण पण लगेच येते हा ठुस ठुस हॅलो हॅलो दादा वहिनी कुठे आहे रे? वहिनी आहे ना पलीकड वहिनीकडे फोन दे ना. निको हा हे फोन घे आले आले काय बघ काय म्हणते हॅलो हॅलो वहिनी, हा बोला ना अहो लय चेहऱ्यावर माझ्या पिंपल फुटकुळे आल्यात बाया. मला काय ते उपाय सांगा ना. हो लय चेहरा काळा पडलाय. तुम्ही काय ट्रीटमेंट घेताय का? हो मी ट्रीटमेंटच घेतलेली आहे. तर तुम्हाला पण जाणून घ्यायचंय का मी काय स्किन केअर करते म्हणून? तर चला मी तुम्हाला दाखवते. कधी कधी आपल्या चेहऱ्यावर अचानक पिंपल येतात, डाग, खाज, कोरडेपण असे प्रॉब्लेम सुरू होतात. माझ्या बरोबरही असं झालं. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू ते प्रॉब्लेम्स वाढत गेले. डॉक्टरांकडे गेल्यावर काय होतं, फक्त कन्सल्टंट फी आपल्याला 1000 रुपये भरावं लागते आणि औषधं, क्रीम वगैरे ते 3 ते 4 हजारापर्यंत जातात आणि दरवेळेस वेगळे वेगळे फॉलोअप्स घ्यायचे आणि खर्च आपला असाच वाढत जातो. अशातच मला आहे ना क्युअर स्किनची ऍड दिसली. ते फक्त ब्युटी ब्रँड नाही तर स्किन केअर ब्रँड आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे घर बसल्या आपल्याला डॉक्टरांशी बोलतायत. म्हणून मग मी ठरवलं की एकदा याला ट्राय करून पाहावं. सर्वात आधी मी क्युअर स्किन ऍप डाउनलोड केलं. इथे ना मेल आणि फिमेल दोघांसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि ऍप उघडल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की तुमचा प्रॉब्लेम कशाचा आहे, स्किन कन्सर्न की हेअर कन्सर्न. माझा प्रॉब्लेम स्किनचा होता म्हणून मग मी स्किन कन्सर्न निवडलं. यानंतर ऍप मध्ये डर्मटॉलॉजिस्ट डॉक्टरांशी आपल्याला फ्री चॅट करतायत. डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतात. तुमचा स्किन प्रॉब्लेम काय आहे, काय गोल आहे, आधी काही औषधं घेतलेली आहेत का, लाईफस्टाईल, स्किन टाईप वगैरे. यानंतर ऍप मधूनच AI ची मदतीने तुमची स्किन स्कॅन होते. जिथे प्रॉब्लेम आहे तिथे लाल मार्क दिसतात, म्हणजे इश्यू क्लिअर दिसतो. या सगळ्यांच्या माहितीनुसार डॉक्टर आपल्यासाठी कस्टमाइज किट तयार करून देतात. मला जो किट मिळाला तो माझ्या स्किन प्रॉब्लेम नुसार होता. तर आपल्याला 2 किट भेटतात, एक रेग्युलर रिझल्ट आणि एक अर्ली रिझल्ट साठी, म्हणजे लवकर रिझल्ट साठी. तर रेग्युलरची किट असते 1700 रुपयाची आणि लवकर रिझल्ट साठी असते 2200 रुपयाची. ही किट आहे ना आपली 3 महिन्यांची असती. यात आहे ना 1 रुपयाचा डिलिव्हरी चार्ज नसतो आणि कन्सल्टंट फी सुद्धा नसते. प्रत्येकाची किट आहे ना वेगळी असते कारण सगळ्यांची स्किन टाईप वेगळी असते. क्युअर स्किन मध्ये ना आपल्याला आणखी बरेच फायदे मिळतात, जसं की आपल्याला फ्री फॉलोअप मिळतो दर महिन्याचा. परत आपल्याला डाएट प्लॅन मिळतो. त्यासोबतच आपल्याला स्किन केअर टिप्स, इन्स्ट्रक्शन्स आणि वॉटर इनटेकचं रिमाइंडर पण मिळतं. म्हणजे हे आपली स्किन दोन्ही बाजूंनी आतून आणि बाहेरून हेल्दी बनवतात. हे प्रोडक्ट्स आहेत ना डर्मटॉलॉजिस्ट रिकमेंडेड आहेत, म्हणून हे आपल्यासाठी एकदम ट्रस्टवर्दी आहे. तर तुम्ही पण आहे ना तुमच्या स्किनसाठी कस्टमाइज ट्रीटमेंट किट ऑर्डर करू शकता. तुम्ही माझा कूपन कोड यूज करा निक 100चा आणि डिस्काउंट मिळवा. तर क्युअर स्किन ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि कमेंट मध्ये पिन आहे. तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि हेल्दी स्किन साठी ट्रीटमेंट घ्या. तर आम्ही चाललोय आता पिक्चरला. खूप लेट झालंय. 6चा शो होता पण आता वाजले 6:30. मला थोडं काम होतं मोबाईल मध्ये अर्जंट. आता तिच्या हातात गाडी दिली, मी काम करतो पाठीमाग बसून. ही रायडर काय चांगला नाही बरं का, म्हणजे इतकी फुल गाडी येत नाही हिला, फक्त चालवते म्हणून चालवते. फक्त देवाचं नाव घ्यायचं बसायचं गाडीवर. देवाचं नाव घ्यायचं नाही येते मला नाही येत. आता बघू मी अजून थिएटर किती 8 किलोमीटर इथून तिथे जाऊस तर आता वाजते 7, म्हणजे अर्धा तास पिक्चर लेट होणार आहे. आणि म्हणलं लय दिवस झाले चाललं होतं पिक्चरला जावा, कारण की धुरंधरचा ट्रेंड खूप चालू आहे. अक्षय खन्नाने त्यांनी खूप जास्त भारी ॲक्टिंग केली, तर म्हणलं राहत नव्हतं म्हणून म्हणलं चला जाऊन येऊ. तुम्ही पण बघा, मी सांगतो पिक्चर कसा आहे. जर तुम्ही बघितला असेल तर तुम्ही पण सांगा आवडलं की नाही तुम्हाला. ओके.
आता बघायची ड्रायव्हिंग कशी चालू. मी नीटच ड्राईव्ह करून राहिले बरं का, नाव नका ठेवू. मग अशी फास्ट चालवी ना फास्ट नको चालू रे, हळू चालू. एक तर नीट चालत नाही लेकरू बिचार. हो लेकरू, हे लेकरू का मला सांगा, हे कोणी पण आला मग. ओ आता ट्रॅफिक लागले, आता घ्या तुम्ही. झालं ना तुमचं काम? नाही नाही चालू आता, नाही, तू नाही, लास्ट नाही, टाइम चालवायची. लई घाबरायला लागले ट्रॅफिक. हे रोज ट्रॅफिक असते ना. तसं तुम्ही मागं बसले म्हणून मला भीती वाटू राहिली, कारण असं डबल मी नाही चालवत लवकर, मी सिंगल चालवत. चल पुढं घेऊन साईडला घे थोडीशी, चालवतो. हो मार ब्रेक. हळूच मार. माग टोकशी अवघड आहे ते बघ, रिक्षा टोकायला लागली. बापरे, तू शिकून घे ना गाडी रे. ते बघ आता कट लागला गाडीला. तुम्ही मला डिस्टर्ब नका करू. आता तुम्ही बघा ही गाडी कशी चालेल बघा इथं. ही बघ रिक्षा टोकायला लागली बघ, ही रिक्षा बघ. पुढे पुढे ट्रॅफिक कमी झाली ना, माझ्याकडे गाडी देतो. तुमच्याकडे देणार आहे तसं, पण मला तुम्ही माग बसले ना, माझे हात असे जड पडले. मला हँडल कंट्रोल नाही होऊ राहिलं. काय गाडी थोडी हवा कमी आहे त्याच्यामुळे हँडल नाही होते. हा बायबल होऊ राहिलं. बरोबर आहे, मी तरी म्हणते मला आज गाडी कम जमाना. आज सकाळी हवा भरायची होती पण टाइमच नाही भेटला हवा भरायला. म्हणलं नंतर भरण. आता लेट झालं आणि त्याच्यात हवा भरायची, म्हणजे लय अजून लोकं 5 मध्येच मिनिट घुसत लेट. जाऊनच देत नाहीत. घे साईड. तर रायडर गाडी चालवणार. काय नका रायडर म्हणून तुम्ही जर फाळवत घ्या. तुमच्या गाडीवर मला डबल भीती वाटते. चला स्टँड लवकर. अशीच माग झाले असते ना, बस. हा अशीच मागे झाले. ओके पकड. तर मी इथून एवढंच गाडी चालवले, इथून एवढीच मी गाडी चालवले. असे हात माझे दमलेत ना आता, काय सांगू. माझा खांदा सुचतो. आता घेतली यांनी गाडी. बापरे, आता मी जगते का नाही. ओ हळूच, पिक्चरच जाणार आहे. काही आपल्याला वर नाही जायचं, पिक्चर बघायचं आहे. चालवतो ना. हे बघा किती रडू राहिलेत. रडू नका ओ, रडू नका. लेट झालंय म्हणून रडू राहिलेत. काय सांगायचं, पिक्चरचा क्रेजच एवढा चाललाय. तरी खूप लेट झालं पिक्चरला, कारण की आता रेशमाची डिलिव्हरी झाली, त्याच्यातच 8-10 दिवस गेले, त्याच्यामुळे लेट झालं. बाकीचे काम अजून घरचे. लेट झालंय. मेन म्हणजे स्टार्टिंगचे सीन मिस होते वाटतंय. असं काय टेन्शन नाही घ्यायचं. मिस झाले तर ते मोबाईल मध्ये बघून घ्यायचे 2-3. हा नंतर बघायचे. होय, पण स्टोरी समजत नाही ना. मेन म्हणजे मला ते ना, असे स्टार्टिंग असे फिल्म असते ना, त्याची स्टार्टिंग कळतच नाही. मी यांना सेडावाने करत राहते. आता काय होणार आहे, आणि कोण कोणाचं कोण आहे, आणि कोण कसं काय आहे, ते मला लवकर कळतच नाही. असं कोणी विचारलं ना मला पिक्चर बघताना, आता काय होणार आहे ना, असं कसं झालं ना, आता काय झालं तर कुठं झालं, लय असं राग येतो ना. मग हेच की काय करू आली पिक्चर मध्ये बघून. काय तू पिक्चर बघते काय करते सांग मला. हे लक्षच नसतंय. लक्ष नसतं म्हणजे पिक्चर बघायला लक्ष नसते, हे कोणती बात झाली. मग लक्ष आहे तुझं, मग तू काय विचारते आता काय झालं ना, आता कुठं काय होणार आहे, आणि हे कोण आहे. नाही कळत. थोडंफार मिस झाल्यावर नाही कळत, मिस झाल्यावर पण नाही, नॉर्मली पण नसतं कळत मला. हे बघितलं का किती फास्ट आणलं यांनी मला. हे रायडरला डेंजर आहे बाबा. हा असेलच ना, ते काय आत्तावरती गेली. हे बघा धुरंधर साठी मी काळेच कपडे घातलेले आहेत. काय पुरी काळेच कपडे आले. तुम्ही लय गोरेच जस काय झालं आता उन्हात हिंडू का थोडासा. पुरींचा आवड आहे. तिथं आरसा दिसून, हे आरसा आहे का, तर ऍडजस्टमेंट करून लगेच मेकअप चालू. आरसाच आहे. आरसा स्टील आहे ते. मेकअप चालू नाही.
नीट फेस करायचं. चल चला ना पटकन. खूप लेट झालं. तर लेट झाले. किती नंबर? 7-8. हो. पार्लियामेंट अटैक ने काफी हिला दिया है सरकार को. चल. किसी ने सोचा भी नहीं था कि वो घर के अंदर तक घुस जाएंगे. टीम काफी परेशान है. सीट तो धैर्य टूट रहा है. F78. कभी कभी धैर्य का टूटना देश के लिए ऐसा साबित हो सकता है. ये फाइल तुमने दी, आखिरकार पढ़ी मैंने. 2 साल बाद काफी रेडिकल आइडियाज हैं, मगर मिडिल ईस्ट से दोस्ती करने में बहुत टाइम लगेगा और पाकिस्तान को रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती है. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش ركبني رقصة بياض يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي رقصة خلوق دبي زيد الشركة واعي وانا اشرب لي شاي يا اخي دوس عندي आता झाला इंटरवल पर्यंत पिक्चर आवडलाय. तर बघू आता काय खायचं का? पॉपकॉर्न घेऊ. चल. नाही नको, आपण बाहेरच खाऊ. बाहेरच खाऊ ना. पॉपकॉर्न आवडत नाही नको, बाहेरच काहीतरी खाऊ. खरंच. हा. मला असं यकीन होत नाही की तू असं म्हणून राहिली. मीच म्हणून राहिले, माझी भूत नाही म्हणते. चला. खरंच हा. इतके मोठे बदलाव का नाही घ्यायचे? मसा इथून पॉपकॉर्न का नाही घ्यायचे? इथं 250ला भेटेल. हां बाहेर तेवढ्या पैशात फुल जेवण होईल. बघा समजदार बायको. खरंच समजदारी गोष्ट केली नाही फर्स्ट टाईमला. तर दरवेळेस काय करते, मला कोल्ड्रिंक प्यायची, मला हे प्यायचं ते प्यायचं, पॉपकॉर्न ते पण चीजवाले. कितीला असं पॉपकॉर्न? 200-250ला असतं ना. हा. तेवढ्यात जेवण होईल. ही समजदार एवढ्यात पोट भरून जातो. हा समजदारी गोष्ट केली मी, त्याबद्दल प्राऊड ऑफ यू. ओके. करेक्ट. चला मॅडम. झालाय आता, संपलाय पिक्चर. आणि त्यात मी स्वेटर पण नाही आणलेलं. आता आहे मज्जा, थंडीची मज्जा. आता वाजलेत 10:15 आणि थंडी पण जास्त पडली इकडे. दिसत असेल नको तू कसं इकडे. कशी वाटली तुम्हाला? फिल्म तर एक नंबर आहे. आणि कधी काय 3 तास 20 मिनिटचा मूवी आहे काहीतरी. समजलं पण नाही इतका टाईम गेला आहे ना. कुठं बोरच नाही केलं त्यांनी. गाणे पण एकदम भारी आहेत. आणि ॲक्टिंग तर अक्षय खन्नांनी सगळ्यांना खाऊन टाकलं आहे, त्या हिशोबाने आहे. रणवीर सिंग तर भारीच आहे. फक्त आर माधवन मला वाटलं चांगलं ॲक्टिंग करते, पण त्यांना रोलचा टाईमच नाही केला जास्त. आता याचा नेक्स्ट पार्ट येणार आहे कुठं? मार्च मध्ये 19 मार्च 2026 मध्ये नेक्स्ट पार्ट येईल. मग त्यात पुढचं आणखी बरंच काही आहे, जे म्हणजे पूर्ण पिक्चर तर संपलेला नाही आहे. त्याचा नेक्स्ट पार्टमध्ये कळण बाकीचं काय आहे ते. अक्षय खन्ना आता बॉस होता ना, मेन विलन अक्षय खन्ना होता. आता त्याला डेथ झाली. आता मेन म्हणजे कोण आहे ना त्याच्या रोलला? रणवीर सिंगचा राजा असणार आहे. कोणत्या गाव? काय लिहारी गाव. लिहारीमध्ये रणवीर सिंगचं राज्य असणार आहे. आणि लिहारी नाही, पूर्ण कराचीमध्येच वाटतंय. बघा तुम्हाला विचारलंय कसं वाटलं तुम्हाला पिक्चर, तुम्ही सांगा. आम्हाला तर खूप भारी वाटलं. आणि नेक्स्ट पार्ट आल्यावर पण आम्ही फर्स्ट डेलाच जाऊ वाटतंय. ह्यावेळेस काय लेट झालं आणि थोडी क्राऊड असली ना थिएटरमध्ये तर थोडी अजून मजा येते. कोणी शिट्ट्या मारलं ना ती मजा यावेळेस नव्हती, कारण की लेट झालं. आणि जाऊ फर्स्ट शोला मजा येते थोडी. सध्या तर मला लई थंडी वाजून राहिली. जॅकेट देऊ का?